2 सप्टेंबरच्या जी.आर. वरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी राज्य सरकारला इशारा दिला। 2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द करा, अन्यथा ओबीसींची मतं विसरा, असा हाके म्हणाले। तसं जी.आर. रद्द न केल्यास दिवाळीनंतर ओबीसींचं आंदोलन हे 4 पट वाढणार असल्याचं हाके म्हणाले। आणि या विषयावर लक्ष्मण हाके यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। लक्ष्मण हाके सर आपल्या सोबत आहे। सर मला सांगा, अजूनही सभांचं सत्र सुरू आहे, मोर्चे काढले जात आहेत ओबीसी कडून, आता काय नेमकी मागणी असेल? जोपर्यंत 2 सप्टेंबरचा जो काळा जी.आर. आहे, जो ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणार आहे, जो या महाराष्ट्राच्या शासनानं विखेंच्या उपसमितीच्या अध्यक्षतेखाली जे ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे, त्या तो जी.आर. जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहणार। दिवाळीनंतर हे आंदोलन 4 पट वाढणार आणि महाराष्ट्रामधलं वातावरण आम्ही ढवळून काढणार। पण जरांगे या मागणीवर ठाम आहे की जर हा जी.आर. रद्द केला सरकारनं तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। मग जरांगेचे परिणाम सरकारला भोगावे लागतील तर मग आम्ही 50-60% आणि आमची आंबेडकरी जनता, आदिवासी जनता जर एकत्र आलो तर त्याची संख्या 70-80% होते। मग आम्ही थोडं जर एकत्रित आलो तर तुमचं काय होईल, तुमचं यांचं काय होईल? यांनाच मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिला नाही का? त्यामुळे आम्ही आमचं मतदान काय असतं ते आम्ही दाखवून देऊ। नितेश महाजन, सिंगडी,